नमस्कार, मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजपासून आपण दिवाळी स्पेशल खास पदार्थांच्या रेसिपी पाहणार आहोत. यामध्ये सगळ्यांचीच आवडती खुसखुशीत कुरकुरीत चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही चकली आपण पारंपरिक पद्धतीने भाजणी तयार करण्यापासून ती भाजणी घरघंटीवरून दळून आणताना कुठली काळजी घ्यायची, ज्यामुळे ही चकली मऊ पडणार नाही, तसेच ती तळताना कुठली काळजी घ्यायची, त्यामुळे ती जी चकली आहे ती तेलात विरघळणार नाही किंवा अजिबात बिघडणार नाही, तर डब्यात राहिलेली शेवटची चकली देखील अगदी कुरकुरीत राहील अशी ही चकली पाहणार आहोत. यासाठी या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे इथे सांगितलेल्या धान्यांचं योग्य प्रमाण तसेच सांगितलेल्या टिप्सचा वापर केल्यामुळे तुमची या दिवाळीतील चकली मऊ न पडता न बिघडता अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल. तर इथे आपण रेशनचा तांदूळ घेतला आहे. रेशनचे तांदूळ मी अर्धा किलो घेतलेत. कपने मोजले तर हे तांदूळ 2 कप असे भरतात. आणि तुम्ही हा तांदूळ देखील घेऊ शकता किंवा रोजच्या वापरातील ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा होतो तो तांदूळ या ठिकाणी वापरू शकता. तर आता हे तांदूळ आपण 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एका चाळणीवरती निथळून ठेवणार आहोत, म्हणजे ते वाळवताना अगदी मोकळे पसरवता येतील. तर तांदूळ निथळत बाजूला ठेवलेत. आता डाळी स्वच्छ पुसून घेऊया. त्यासाठी एक नॅपकिन ओला करून करकरीत पिळून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण चणा डाळ घेतली आहे, ती छान चोळून पुसून घेतली आहे, म्हणजे त्यातील पावडर निघून जाईल किंवा धूळ देखील निघून जाईल व डाळ स्वच्छ होईल. यानंतर हा टॉवेल आपण झटकून यातील सगळी धूळ लागलेली बाजूला केली आहे आणि याच नॅपकिनमध्ये आपण मूगडाळ देखील अशाच प्रकारे छान चोळून स्वच्छ करून घेतले. मूगडाळ स्वच्छ झाली ती एका बाउलमध्ये काढून घेतली. यानंतर आपण घेतलेली आहे उडीद डाळ, ही देखील आपण या रुमालामध्ये घालून छान पुसून घ्यायचे. या डाळीला खूप प्रमाणात पावडर असतं, तर ही देखील आपण स्वच्छ करून घेतली. आता डाळींचं प्रमाण पाहूया. तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात चणा डाळ घेतली, म्हणजे 1 कप, आणि चणा डाळीच्या अर्ध्या प्रमाणात उडीद डाळ घेतली आहे, ती म्हणजे अर्धा कप. तसेच उडीद डाळीच्या अर्ध्या प्रमाणात मूग डाळ म्हणजेच पाव कप मूग डाळ या ठिकाणी घेतली आहे. त्यानंतर पाव कप पोहे आणि पाव कप साबुदाणा घेतला आहे. तसेच 2 टेबलस्पून आपण धणे घेतलेत आणि 1 चमचा आपण या ठिकाणी जिरे घेतलेत. तर आता आपण तांदूळ फॅनखाली छान अर्ध्या तासासाठी पसरवून घेतलेत. अगदी पातळ असे पसरवल्यामुळे हे तांदूळ अगदी अर्ध्या तासामध्ये छान कोरडे होतात आणि मोकळे होतात. पाहू शकता या कापडापासून हे तांदूळ अगदी सहज वेगळे झालेले आहेत, कोरडे झालेत, छान मोकळे झालेले आहेत तांदूळ. आता हे तांदूळ मी बाउलमध्ये काढून घेतलेत आणि गॅसवरती तापत ठेवलेल्या कढईत हे संपूर्ण तांदूळ आपण एकाच वेळेस घातलेले आहेत. तुम्ही 2 भागामध्ये देखील हे तांदूळ भाजून घेऊ शकता. तर कढईचा आकार मोठा असल्यामुळे मी एकाच वेळेला संपूर्ण तांदूळ भाजत आहे. तांदूळ भाजत आले की त्यांचा हलकासा पांढरा रंग यायला सुरुवात होते. खूप पांढरे शुभ्र असे दिसायला लागतात आणि अगदी खरपूस असे भाजून झाले की थोडासा बदामी कलर या तांदळाला येतो आणि त्यावेळेला समजायचं की आपले तांदूळ अगदी छान भाजले गेलेत आणि खरपूस असा सुगंध देखील या तांदळांचा येतो. तर आता हे तांदूळ छान अगदी भाजून झालेत, हलका बदामी असा रंग आलेला आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी हे तांदूळ अगदी पसरवून घेतले, ज्यामुळे हे तांदूळ लवकर थंड होतील. तर तांदूळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण डाळी भाजून घेऊयात. याच कढईमध्ये मी 1 कप चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ देखील आपल्याला अगदी मंद ते मध्यम आचेवरती छान खरपूस हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे, ज्यामुळे यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि छान डाळ भाजली जाईल. तर हलका रंग बदलेपर्यंत डाळ भाजून घेतली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता याच कढईमध्ये अर्धा कप आपण उडीद डाळ घेतली आहे, ती देखील अगदी मंद आचेवरती छान भाजून घ्यायची. हे सगळ्या डाळी भाजताना छान खरपूस असा सुवास येतो आणि डाळ भाजून झाली अगदी 5 मिनिटामध्ये, कारण त्याचे प्रमाण आणि दाणे देखील अगदी नाजूक आहेत, त्यामुळे ही डाळ सहज भाजून होते 5 मिनिटात. यानंतरची मूग डाळ आपण कढईमध्ये घेतली आहे, ही देखील अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये मंद आचेवरती भाजून घेतली आहे. छान सुवास सुटलेला आहे, खरपूस असा वास येतो या सगळ्या
जिन्नसांचा भाजल्यानंतर आणि हे सगळे जिन्नस आपण तांदळावरती काढून घेतलेत आणि ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये पाव कप पोहे भाजायला घेतलेत. हे पोहे भाजताना अगदी 2 मिनिटामध्ये हे पोहे भाजून होतात. खूप जास्त न भाजता हलकेसे हाताने चुरले तर अगदी बारीक चुरा होतो इतपत भाजून घ्यायच्यात. पोहे झालेले आहेत ते काढून घेतलेत. यानंतर याच कढईमध्ये पाव कप साबुदाणा घेतला आहे. तो देखील मंद ते मध्यम आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. या साबुदाण्यामध्ये सुरुवातीला दाणे अगदी छान टम्म फुगतात आणि हळूहळू यांचा रंग बदलून हे छान फुलतात. तर साबुदाणा भाजून झाला आहे तो थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता यानंतर आपण धणे भाजून घेतो आहे. धणे इथे मी 2 टेबलस्पून घेतलेत. हे देखील मध्यम ते मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत. 2 मिनिट धणे भाजून झाले की यामध्ये 1 चमचा जिरे भाजायचे आहेत. धणे आणि कढई व्यवस्थित तापलेली असल्यामुळे हे जिरे देखील अगदी सहज भाजले जातात आणि जास्त न भाजता छान व्यवस्थित असे भाजले जातात. संपूर्ण मसाले आपण भाजून घेतले आहेत. आता या भाजणीवरती हा मसाला काढून घेतलेला आहे. तर ही भाजणी आता एक 10 ते 15 मिनटं छान थंड होऊ देऊयात. ही भाजणी थंड झाल्यानंतर मी घरघंटीवरून दळणार आहे. पण एक टीप या ठिकाणी सांगणार आहे, ती म्हणजे ही भाजणी दळण्या अगोदर मी अर्धा किलो तांदूळ दळून घेतलेत. त्यानंतर ही भाजणी दळायला दिली, ज्यामुळे हे पीठ तयार होताना यामध्ये कुठलेही तर प्रकारची पिठं मिक्स होणार नाहीत आणि आपलं भाजणीचं पीठ अगदी छान व्यवस्थित तयार होईल. तर हे बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे आणि आता आपण हे पीठ कपमध्ये हलक्या हाताने चमच्याने भरून घ्यायचं आहे. तर इथे खूप दाबून पीठ न भरता हलक्या हाताने हे पीठ भरून घ्यायचं आहे. इथे मी 3 कप पिठाची तुम्हाला चकली तयार करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये हे पीठ घेतलेलं आहे आणि आता पण याची छान अशी उकड काढून घेणार आहोत. जर तुमच्याकडे असे कप नसेल तर तुम्ही घरातील कुठलीही एक वाटी हे पीठ मोजण्यासाठी घेऊ शकता. आणि आता मी इथे 3 कप पीठ या बाउलमध्ये घेतलेलं आहे. आता आपण उकड काढूयात. तर उकड काढण्यासाठी कढईमध्ये पिठाच्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 कप पिठासाठी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. तर इथे 3 कप पिठासाठी आपण 3 कप असं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाण्याला उकळी आली की यामध्ये 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे गावरान तीळ यामध्ये घातलेले आहेत. यानंतर आपल्याला आपल्या घरातील लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. 1 चमचा हे लाल तिखट घातलेलं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे छान उकळू द्यायचं, म्हणजे छान उकळी आली की हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्स होतात. आणि 1 कप पिठासाठी आपण 1 चमचा तेल यामध्ये घालणार आहोत. म्हणजेच इथे संपूर्णपणे आपण 3 कप पिठासाठी 3 चमचे तेल या ठिकाणी घातलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी आली आहे आणि बाऊलमध्ये काढून घेतलेलं भाजणीचं पीठ संपूर्ण मी या कढईमध्ये घातलेलं आहे. या पाण्यासोबत छान मिक्स करून घेऊया आणि ही भाजणीची छान अशी उकड तयार करून घेऊ. तर संपूर्णपणे पीठ पाण्यासोबत मिक्स करून घेतलं आहे आणि या चमच्याला लागलेलं पीठ आपण काढून घेतो आहे. आता हे पीठ आपण वाफवण्यासाठी 10 मिनटासाठी गॅस बंद करून बाजूला ठेवलेला आहे, ज्यामुळे यातील वाफ यामध्ये मुरेल आणि पीठ अगदी छान फुगून येईल. वाफ छान या पिठामध्ये मुरलेली आहे. 10 मिनटामध्ये हे पीठ अगदी छान खुलून येतं आणि यातील संपूर्ण मॉइश्चर या पिठामध्ये मिक्स झाल्यामुळे या पिठापासून तयार केलेली चकली अगदी खुसखुशीत तयार होते. तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला या ठिकाणी हे पीठ मळताना यातील जे मॉइश्चर आहे तेवढं सफिशियंट आहे, ज्यामुळे आपल्याला हे पीठ मळताना इतर कुठेही पाण्याचा वापर न करता याच मॉइश्चरमध्ये हे संपूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे. तर यातील अर्धा भाग पीठ मी बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि स्मॅशरच्या साहाय्याने छान एकजीव करून घेतलं आहे. आता आपण हे हाताने छान मळून घेऊया. हे मळताना खूप जास्त जोर देण्याची देखील गरज पडत नाही. ज्वारीची भाकरी तयार करताना आपण जसं पीठ मळून घेतो त्यापेक्षा हलकंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं. तर इथे अर्ध्या पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. पाहू शकता अगदी छान मऊ असं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि ते झाकून बाजूला ठेवूया. तर हे पीठ मी बाउलमध्ये काढलं आहे आणि पिठाला आपण झाकून बाजूला ठेवतो आहे.
तर यानंतर याच बाऊलमध्ये राहिलेली संपूर्ण उकड काढून घ्यायची आणि ती देखील छान अशी मळून घ्यायची. उकड अतिशय मऊ झालेली आहे, कुठेही घट्ट गोळा झालेला नाही आहे किंवा गाठी झालेल्या नाहीत या पिठामध्ये आणि ती अजिबात या बाऊलला देखील चिटकत नाही आहे, हाताला देखील अजिबात चिटकत नाही आहे. अगदी सुरेख अशी ही उकड झाल्यामुळे यापासून तयार करून घेतलेलं पीठ देखील अगदी मऊ झालं आहे. तर आता आपण चकलीचा साचा घेतो आहे आणि काटेरी असे चकलीची प्लेट मी या ठिकाणी साच्यामध्ये घातलेली आहे. हा साचा आपण पीठ भरून पूर्णपणे बंद करून घेतो आहे. संपूर्ण पीठ भरून साचा देखील बंद करून घ्यायचा आहे. पीठ छान दाबून भरायचं आहे, ज्यामुळे यामध्ये कुठे एअर बबल राहणार नाहीत. आणि आता यासाठी आपण घरातील एक सारख्या आकाराच्या प्लेट आहेत, त्यामुळे चकली तयार करताना ती देखील सारख्या आकारात तयार होईल. तर मी इथे जवळपास 4 वेड्यांची एक चकली तयार करून घेतली आहे. तर इथे पाहू शकता सुरुवातीचं आणि शेवटचं टोक बाजूच्या वेड्याला छान दाबून चिटकवून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर अजिबात सुटणार नाही. आणि इथे चकलीचा जो तार आहे तो अगदी एक संद आलेला आहे, कुठेही तुटत नाही आहे, म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट झालेली आहे आणि पीठ देखील अगदी छान असं तयार झालेलं आहे. तर यासारख्या मी संपूर्ण 7 ते 8 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. ही चकली घेताना तुम्ही अशा प्रकारे हातात घेऊ शकता किंवा प्लेट उलटी करून उजव्या हातामध्ये ही चकली घेऊ शकता. तर आपण ह्या चकल्या तळून घेतोय. तर बाजूलाच गॅसवरती मी तेल छान तापवून घेतले. मध्यम असं तापलेलं तेल आहे आणि यामध्ये अलगद अशा ह्या चकल्या सोडायच्यात. एका वेळेला आपण 2 ते 3 चकल्या तळून घेऊ शकतो, ज्यामुळे या चकल्यांचा आकार अगदी सारखाच राहील, अजिबात बिघडणार नाही आणि या चकल्या तेलात देखील सुटणार नाहीत. तर इथे चकलीवरती संपूर्ण बुडबुडे कमी झाले की आपण पलटून दुसऱ्या बाजूने ही चकली छान खरपूस अशी भाजून घेतली. आणि जेव्हा आपण चकली झारात घेतो आणि त्यातील एक्स्ट्रा जो तेल आहे ते असं निथळून काढतो, तेव्हा चकलीचा आवाज खळखळ असा होतो. तेव्हा समजायचं की आपली चकली अगदी परफेक्ट अशी तळली गेली आहे. आणि चकली तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे, म्हणजे चकली अगदी खरपूस अशी तळली जाते आणि कुठेही ती तेल पित नाही. आणि दुसरी बॅच जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर देखील मेंटेन असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे ते थोडंसं तापवून घ्यायचं आणि छान अशी चकली तयार करून घ्यायची. तर इथे संपूर्ण चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातील सांगितलेले टिप्स आणि यात दिलेले धान्यांचं योग्य प्रमाण, तसेच गिरणीवरून दळून आणताना भाजणीसाठी सांगितलेली टीप नक्की लक्षात घ्या आणि इथे सांगितलेलं संपूर्ण साहित्याचं योग्य प्रमाण वापरा. तळताना दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची यावर्षीच्या दिवाळीतील चकली अगदी हमखास खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारच. तर पाहू शकता अगदी आतपर्यंत पोकळ अशी ही चकली तयार होते. मी इथे तुम्हाला चकली देखील तोडून दाखवलेली आहे. आणि आजची आपली ही चकलीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. तर आता आपण भेटूया छानशा दिवाळी स्पेशल रेसिपीसोबत पुढील भागामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.